नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात कायदा.com. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील न्यायव्यवस्थेच्या रचनेबद्दल. आपण पाहत असतो की वेगवेगळ्या प्रकारची कोर्ट्स असतात आणि प्रत्येक कोर्टात वेगवेगळ्या प्रकारचं कामकाज चालतं. पण ह्या कोर्टाची रचना नक्की कशी असते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही पाहत आहेत कायदा.com. तर मंडळी, आपल्या देशात सर्वात सर्वोच्च कोर्ट असतं ते सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. हे भारतातील सर्वात महत्त्वाचं कोर्ट आहे, जे पूर्ण देशातले महत्त्वाचे खटले हाताळत असतं. त्यानंतर येतं हायकोर्ट. हायकोर्ट प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट असते. तर तसेच प्रत्येक काही राज्य मिळून ही संयुक्त हायकोर्ट असू शकते. त्या हायकोर्टानंतर तिसरी पातळी येते आणि सर्वात महत्त्वाची पातळी असते ती दुय्यम न्यायालय. दुय्यम न्यायालयात जिल्हा न्यायालय व सत्र न्यायालय असे दोन प्रकार पडतात. पण एकच न्यायाधीश असतो. तो जेव्हा दिवाणी खटले म्हणजे सिव्हिल पाहतो, तेव्हा त्याला सिव्हिल जज म्हणले जाते व जेव्हा तो फौजदारी किंवा क्रिमिनल खटले पाहतो, तर त्याला सत्र न्यायाधीश म्हणले जाते. तर त्याची रचना आपण जाणून घेणार आहोत. दिवाणी भागात पहिल्या येतात ते जिल्हा न्यायाधीश, त्यानंतर येतात दिवाणी न्यायाधीश प्रथम स्तर, त्यानंतर येतात दिवाणी न्यायाधीश द्वितीय स्तर व सगळ्यात खाली असतात स्मॉल कॉज कोर्ट्स. फौजदारी भागात येतात प्रथमतः सत्र न्यायाधीश, त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश, त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी, तदनंतर असतात न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग. अशा प्रकारे पूर्णपणे भारतात ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि दुय्यम न्यायालयांची रचना केलेली असते. अजून एक प्रकार या न्यायालयांमध्ये असतो ते म्हणजे महसूल न्यायालय. महसूल न्यायालयात आपल्या जमिनीबाबत असलेले वादविवाद, तदनंतर वाटप अशा प्रकारचे दावे चालतात. महसूल न्यायालय हे त्या भागातील तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, कलेक्टर, विभागीय आयुक्त यांच्या मार्फत चालवले जातात. तर आपल्याला याच्यातून नक्की कोणतं न्यायालय कोणतं कामकाज करतं याबद्दल माहिती मिळाली असेल. अशीच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही कायदा.com या चॅनलशी जोडले राहा. धन्यवाद.